नमस्कार मंडळी, मी भावना रोकडे. तर लास्ट एपिसोड बिग बॉस मराठी सीझन 6 चा खूपच सुंदर होता. खूप सारे इमोशन्स होते त्या एपिसोडमध्ये. कॅप्टन्सीसाठी नॉमिनेशन करायचं होतं. तर 3 लोक उभे होते, दिव्या शिंदे, दीपाली सय्यद आणि विशाल कोटे. तर सगळ्यांनी काय केलं, सगळ्यांनी मिळून दिव्याला सगळ्यांनी मिळून दिव्याला शेणात टाकलं. आणि दिव्यानी दीपालीला शेणात टाकलं आणि विशाल कॅप्टन्सीसाठी दीपाली दिव्यावर रागवली. दिव्याने आपला पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवला की आपली टीमचे लोक इतके सगळ्यांनी मलाच पाठवलं. कोणालाही विशाल आवडत नाही. विशालला का नॉमिनेट नाही केलं, मला का नॉमिनेट केलं, कारण हा रिझन जरा पण आवडला नाही. तुम्ही छोटे आहात, तुम्ही हे नाही बोलू शकत. तुम्ही मॅच्युरिटी कधी बघणार? जेव्हा तुम्ही त्याच्यावरती काय जबाबदारी देणार तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी कळेल ना समोरच्याची. आणि इकडे आपण एज बघून नाही आलोय बिग बॉस मराठीमध्ये ना, सगळे सेम लेवलवर आहे, सेम कंटेस्टंट आहे. तर वय नाही बघायचं असं मला वाटतंय. पण तरी सगळ्यांनी वयाचं एक्सक्यूज देऊन तिला शेणात टाकलं, दिव्या शिंदेला. राकेशने इतकं स्ट्रेसमध्ये होता तो, सोबत इतकं सगळं झालेलं, क्या नाम आहे, रुचिता आणि अनुश्रीनी त्याच्यावरती इतकं घाणेरडं इल्जाम लावलं, तरी पण तो त्याने इतकं कामली गार्डन मध्ये दिव्याला समजावलं ना. मला तो खूप क्षण तो इतकं सुंदर वाटलं ना. त्याने किती प्रेमळ एक्सप्लेन केलं दिव्याला, इतकं सुंदर समजावलं राकेशनी. आणि राकेशनी तिला हे पण समजलं, तू मध्ये रॉंग ट्रॅकवर जात होती, ओमकार सोबत सगळे तुला चिडवत होते, मी सगळ्यांना बोललो की तिला नका चिडवू. तर त्याने खूप चांगलं समजावलं. मग दिव्या गेली, क्यूटली सॉरी म्हटलं. दीपालीला पण मानावं लागेल ना, ती जरा पण रागवली नाही, अग्रेसिव्ह नाही झाली, खूप प्रेमाने ती बोलली, की रडायला लागली की मी तुझ्याशी नाही बोलणार. मला दीपाली खूप आवडली. खूप प्रेमळ आहे ती, खरोखरच प्रेमळ आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. माझे हे फेवरेट आहे. राकेश, दीपाली आणि दिव्या. तुमचे फेवरेट कोण आहे मला कमेंट्स मध्ये सांगा.